नमस्कार मंडळी, जे जिव्हाळ्याचे मित्र आहेत ना त्यांना नमस्कार. जे कालच्या व्हिडिओमुळे थोडे नाराज झाले आहेत, मला माहिती आहे. काल मी मद्यपानाचं उदाहरण दिलं आणि अनेकांना वाटलं की मी थेट त्यांच्यावरच निशाणा साधला आहे. मित्रांनो, संतांचे विचार हे कधीच कोणाला दुखावण्यासाठी नसतात, तर ते आपल्याला आरसा दाखवण्यासाठी असतात. कालच्या व्हिडिओत दारू हे फक्त उदाहरण, पण खरा विषय होता आपल्यातला अहंकार. बघा, आपण जेव्हा मित्र म्हणून एकत्र येतो, गप्पा मारतो, तेव्हा ती मैत्रीची जी नशा असते ना, ती सर्वात मोठी असते. जो शानने जगतो तोच नशा करतो. शान आणि नशा एका नाण्याच्या दोन बाजू आहेत माझ्या दृष्टीने. पण माऊलींना काय सांगायचं आहे, जशी दारूची नशा चढल्यावर माणूस जगाचं भान हरवतो ना, तसंच कधीकधी आयुष्यात पैसा, सत्ता किंवा मीपणाची नशा चढली की आपण माणसांना विसरतो, जवळच्या माणसांना विसरतो. माझा उद्देश तुमच्या सवयीवर बोलण्याचा नव्हता, तर आपल्या सर्वांच्या आत असलेल्या त्या मीपणाच्या नशेवर प्रकाश टाकण्याचा होता. मित्रांनो, तुम्ही तर माझे म्हणजे एकदम जवळचे मित्र आहात, जीवाभावाचे मित्र आहात. तुम्हाला मला नाराज करायचं नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याप्रमाणे मैत्री हेच खरं अमृत आहे. त्यामुळे जर कोणाचं मन दुखावलं असेल तर मोठ्या मनानं माफ करा. उद्या आपण एका अशा विषयावर बोलूया जो आपल्या सर्वांच्या प्रपंचातला आहे आणि जो तुम्हाला नक्कीच आवडेल. शेवटी काही होऊ शकते, पण आपली मैत्री तुटता कामा नये. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी.